नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आजचा जो टॉपिक आहे आपला, तुमच्या थंबनेल वरून तर लक्षात आलाच असेल की आपला जो दशम हिंद केसरी आहे बकासूर, त्याचा 1 कोटीचा करार का फिसकटला आणि त्याच्या मागचं सत्यता काय आहे ते आपण जाणून घेणार आहे स्वतः निंबाळकर सरांच्या शब्दातच मित्रांनो. तर चला पाहूया निंबाळकर सर काय म्हटले या कराराविषयी आणि त्याच्यानंतर विठ्ठल नाना काय बोलले बकासूर विषयी, तोही विषय आपण पाहणार आहोत आणि मग सर्जाची खरेदी कशी झाली त्याचा पण आपण विषय घेणार आहोत. तर चला पाहूया निंबाळकर सर काय बोलले त्या कराराबद्दल. तर बघूया मित्रांनो, या कराराच्या आतमध्ये काय दडलेलं होतं ते आपण स्वतः सरांच्याच तोंडून ऐकू, कारण सरांनी ते खूप सडेतोडपणे या ठिकाणी मांडलेलं आहे. तर चला पाहूया आपण. करार आम्हाला करायचा होता 5 वर्षाचा, 1 कोटी रुपये आम्ही करारासाठी त्यांना द्यायला तयार होतो. म्हणजे सरच्या घ्यायच्या अगोदर आमचा बकासूरशी करार चालला होता. मात्र विषय कुठं अडला की विषय आम्ही म्हणायचो बक्षीस 50-50% आणि मामा म्हणायचे वायदे आम्हाला पाहिजे. इथंच फक्त विषय अडकला. म्हणजे हे सत्य आहे, जे काय आहे ते सत्य. मामांना सुद्धा याच्या म्हणजे असं की बाबा रणजित सर खोटं बोलते असं काहीच नाही. याच्या पूर्वी ते माळशिराचे त्यांचे एक नियोजन करत होते. टेंगिल का काही नाव आहे मला आठवत नाही त्यांचं. तर ते माळशिराचा एक व्यक्ती होता. त्यावेळेस मग ते आमचं असं ठरलं की 5 वर्षासाठी बकासूरला 1 कोटी रुपये द्यायचे. बक्षीस जे काही येईल ते निम्म आणि नियोजन आपण दोघांना करायचं. मात्र नियोजन कुठं करायचं, काय करायचं, वायदी कुणी घ्यायची, या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. म्हणजे ऍक्च्युअली सांगतोय, आम्ही वायदीत सुद्धा 50-50% द्यायला तयार होतो. म्हणजे जे काय आहे ते सत्य, याच्यातला एकही शब्द फटा नाहीये. पण मग ते कुठंतरी नियोजन घडलं, मामांना ते नको म्हटलं, मग तो करार आमचा 1 कोटीचा फिक्स. तर मित्रांनो, हे आपण पाहिलं की निंबाळकर सरांचं काय कशामुळं जे करार करायचा होता नावासाठी, ते तर तुम्ही आता सगळ्या गोष्टी पाहिल्याच. त्याबरोबर आपण पाहणार आहोत की आता विठ्ठल नाना यांचं नेमकं मत काय आहे. कारण ते बकासूर बरोबर सरांच्या अगोदर 3-4 वर्ष बकासूरच्याच गाडीवर होते. बकासूरने खूप काही त्यांना दिलं, म्हणजे त्यामध्ये 2 व्हीलर असेल, बक्षीस तर तुम्ही आता बघाच नाना काय म्हणतायत ते. तर बघूया आपण विठ्ठल नाना नेमकं बकासूरच्या बाबतीत काय म्हणाले. कारण सरांना छंद लागण्याचं कारण म्हणजे फक्त बकासूर आहे. आणि आज बैलगाडा शर्यत हा छंद फक्त शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही राहिलेला, तर तो नोकरदार वर्ग असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, विद्यार्थी असेल किंवा त्याचे शौकीन असतील, म्हणजे बऱ्याच काही महिला सुद्धा याच्यामध्ये आज शौकीन झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हा नाद फक्त बकासूरमुळे सरांना लागला आणि त्याच्यातून विठ्ठल नानाची मैत्री झाली. व आता विठ्ठल नाना काय म्हटलं बकासूर बद्दल ते आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. तर भाऊ आपण विठ्ठल नाना काय बोलतो. चंद्रहार दादाचे मैदान बोललं थारचं, तिथे 1 नंबर केला. त्या एक 15 दिवसात त्या बायलानं मला 7 लाख रुपये कमवून दिले. 15 दिवसात कुणी बकासूरने. हो बर, 15 दिवसात 7 लाख. तुमच्या इथं तुम्ही पाहिलं असेल आता नाना काय म्हटले की फक्त 15 दिवसामध्ये 7 लाख रुपये कमवून दिले. मित्रांनो, ही बकासूरची पॉवर आहे. पण त्याच्यानंतर जो हा करार विस्कटला, त्याच्यानंतर नानांनी सांगितलं सरांना की आपण आपला स्वतःचा बैल विकत घेऊ. आणि मग त्यांची बैल सर्चिंग सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना सापडला तो काकडे यांचा सर्जा. आणि त्याची प्रचंड म्हणजे खूप महागडी खरेदी या ठिकाणी निंबाळकर सरांनी 61 लाखाला केली. आणि त्यानंतर तो जो वेगाचा सर्जा 8500 तो खरोखर धावू लागला. त्याने बऱ्याच या ठिकाणी म्हणजे जवळजवळ पंचम हिंद केसरीचा मान तर त्याने मिळवला. त्याच्यानंतर त्याने बऱ्याच ठिकाणी फायनल मारल्या. म्हणजे असेल त्या मैदानात सर्जा गुलालात नसायचा मित्रांनो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी नाना आणि सर जवळ आले. आणि थोडक्यात तुम्हाला आपल्याला हेच सांगायचं होतं की या ठिकाणी म्हणजे कसे व्यवहार होतात, कसे करार होतात, काय काय पद्धतीने काय काय चालतं मित्रांनो. ठराविक लोक सरांसारखी असतात की जे खोलून सांगतात. म्हणून आपण सांगत असतो, आपला जो चॅनल आहे आपण आपलं मत ठामपणे मांडत असतो. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण असेच जुने नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो.
कारण आज फक्त जुनाच प्रेक्षक वर्ग राहिलेला नाही, तर आज नवनवीन कित्येक लाखो लोकांची भर रोजच्या रोज या ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे चाहते होत चाललेले आहेत मित्रांनो. म्हणून आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. आज कटफळचं मैदान चालू आहे, आपण त्याचे अपडेट तुम्हाला उद्या देऊ. व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा विनंती आहे की नक्की सबस्क्राईब करा.